लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी ही एक महत्त्वपूर्ण माहिती। 18 नोव्हेंबर पासून लाडकी बहीण योजनेतील काही महिलांना पूर्णपणे पैसे बंद केले जाणार आहेत। त्यांचे पैसे जर कंटिन्यू पाहिजे असेल तर तात्काळ एक काम करायचं आहे। राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमित आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याकरिता आज मंत्रालयात बैठक घेतली। दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ई-केवायसी सुविधा उपलब्ध आहे। यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे। उर्वरित लाभार्थी भगिनींनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आव्हान करते। म्हणजे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे 18 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे। 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण होईल अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेचा इथून पुढे लाभ दिला जाईल। अन्यथा ज्या लाडक्या बहिणी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-केवायसी करणार नाहीत अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार नाही असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। ई-केवायसी कशा पद्धतीने अचूकरित्या अवघ्या 2 मिनिटाच्या आत आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करायची आहे या संदर्भातील माहितीचा व्हिडिओ या ठिकाणी मी 2 लावलेले आहेत। शेवटी त्यावरती टच करा, पूर्ण माहितीचा व्हिडिओ पहा आणि लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।